अशी दामोदरनाथ चौधरी यांच्या दशक्रिय प्रित्यर्थ चालू असलेलं हे लीळाचरित्र, या लीळाचरित्राच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या लीळेचं श्रवण आपण करीत आहोत. आणि परमेश्वराच्या धर्माचं, तत्वाचं ज्ञान आपण श्रवण करत आहोत. आजपर्यंत आपण बऱ्याच प्रकारच्या लीळा श्रवण केल्या, परंतु आज शेवटच्या दिवशी ज्या माध्यमातून आपण प्रवचन सुरू केलं, त्या माध्यमाच्या प्रकारातून आपल्याला ज्ञान पंथाचं श्रवण करायचं आहे. हे ज्ञान प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. पितृपक्ष चालू आहे. पितृपक्षाच्या माध्यमातून लोक पितृ घालतात. परंतु आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी, साधनदाता सर्वज्ञ स्वामी चक्रांनी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलं, पितृयांती पितृ होता, भूतानी यांती भूतेज्य यांती मध्या जीवंती. पितृदेवतेची भक्ती करतात, पितृ घालतात, ते पितृदेवतेला प्राप्त होतात. भूताची भक्ती करतात, ते भूताला प्राप्त होतात. 5000 वर्षापूर्वीचं सांगितलेलं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तत्वज्ञान, तेच आमच्या स्वामींनी 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून गेले. डोमेग्रामचं चरित्र आहे. पितृ घालावे का न घालावे, म्हणून एकदा स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला होता. आणि डोमेग्रामला मुक्काम असताना सोमवारी सर्व पितृ अमावस्या ही सोमवारी आल्या जर कदाचित, तर त्याला सोमवती अमावस्या म्हणतात, त्याला सोमवार म्हणतात. आणि ही आता जे परवा येणारं पितृपक्षाचा अंतिम दिवस, या दिवसाची ही लीळा आहे.
नदीच्या काठी स्वामींचा मुक्काम होता, सर्वाला माहीत आहे. गोदावरीच्या काठावर स्वामींचा मुक्काम होता. स्वामी बसलेले आहेत. नदीवर खूप गर्दी होते आहे आणि नदीवर खूप गर्दी होत असताना औसा बाहेर आली. औसा बाहेर आली, नदीकडे निघाली. कोणी आंघोळी करताय, कोणी पिंड प्रदान करताय, कोणी काय करताय. औसा हे मानवा पंथाची वेदवंत, तिला कोणत्याही प्रकारचं जाणीव नव्हतं. सर्वात महत्वाचं ना उपदेश म्हणा, तो उपदेश सुद्धा नव्हता. फक्त वेधे म्हणजे आवडीने वेधल्या गेलेली एक होती, बाकीचं पूर्णपणे काही माहीत नव्हतं. अशी औसा. या औसाने त्या गंगेच्या नदीच्या काठावर बघितलं आणि बघितल्यानंतर तिला कळालं कोण काय करताय, कोण काय करताय, कोण काय करताय. मग तिने विचार केला, आपल्या वडिलाला मुलगा नाही, मी एकच मुलगी आहे, मुलगा बी मीच, मुलगीही मीच, आणि आपले पित्र लुलाच जसे आपल्याही वडील पितृ दोषासाठी, पित्रासाठी वाट पाहत आहेत. काही विचार केला नाही. स्वामींच्या जवळ असलेली औसा, परमेश्वराचं संविधान असलेली औसा, परमेश्वराची जवळीक असलेली औसा, परंतु परमेश्वराला एक शब्दही न विचारता स्वामी मधी बसलेले आहेत, तिला विचारलं सुद्धा नाही. बाहेर आली आणि ते पाहिलं आणि मन भारावून गेलं. मी पहिलेच सांगितलं की जे दिसतं तसं नसतं. आणि त्या माध्यमातून ही औसा भारावून गेली. एका ब्राह्मणाजवळ गेली. ब्राह्मणाजवळ गेली, पिंड पाडले. स्वामींचा बहिर्वास विचार केला नाही. कपडाही स्वामींचा, स्वामींना न विचारता आली, हे चूक केली. स्वामींचं जवळचं असलेलं वस्त्र तिच्या जवळ होतं, ते न विचारता तिने पिंड पाडले आणि त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं. नेमका योगायोग. ती तसं करत असताना नागदेवाने का त्या ठिकाणी येऊ नये, आणि नागदेव त्या ठिकाणी आले. नागदेव त्या ठिकाणी आले. नागदेवानी बघितलं. त्यांना माहित होता औसा आपल्या ऐकणार नाही. पाहिलं, स्वामींजवळ आले. स्वामींना सांगतात, तुमच्या आऊचं करणं पाहिलं का, आचरण पाहिलं का, तुमच्याजवळ राहते आणि तुमचा असलेला उपर्ण ज्याला म्हणतात, वैरवास ज्याला म्हणतात, वस्त्र ज्याला म्हणतात, ते वस्त्र त्यांनी त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं आणि पिंड प्रदान करून टाकलं. पटकन आली, जसं काही मी काहीच केलं नाही, काही मी केलंच नाही. नुकसान कोणाचं आहे, फायदा कोणाचा आहे, त्याच्यापासून काय फायदा आहे. स्वामींनी या लीळा चरित्रातून 800 वर्षापूर्वी ही लीळा औसाला निमित्त करून आपल्याला सांगितलेली. स्वामी म्हणतात, या नायका समोर या. खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. दीक्षिताची कन्या ब्राह्मणाची मुलगी. दीक्षित असं पूर्वीच्या काळात ब्राह्मणांना म्हणत होते. दीक्षिताची कन्या म्हणजे ब्राह्मणाची मुलगी. उपासनीयाची सून. सूनबाई तू उपासनीच्या घरात दिलेली होती, त्या उपासनीयाची सून होती.
वरून नाथ पंथाचा उपदेश पूर्वी घेतलेला होता. नाथ पंथाचा तू नाम ग्रहण केलेलं होतं. तेने तुझ्या पित्रा काही नव्हे, त्याच्याने झालं नाही. तू ब्राह्मणाची मुलगी आहे, नाथपंथाचा उपदेश आहे, त्याच्याने तुझ्या पित्राला म्हणजे तुझ्या वडिलाला काही झालं नाही. वरून येथीचे दर्शन व आमची जवळीक. कमीत कमी एक शब्द विचारायचा असतो, काय करतो आहे त्या गोष्टीकडे आपण वळून पाहिजे. वरून आपल्या येथीचं दर्शन, त्याच्याने तू झालं नाही, याच्याने सुद्धा तुझं पित्र नासलं नाही. आणि तू सरळ अशा प्रकारचं ब्राह्मणाला दिलं आणि पाळून आली. स्वामी म्हणतात, वानर्या एक आसू घ्या. स्वामींचं वस्त्र काही साधं सुधं होतं. स्वामींना अर्पण करणारे हजारो लोक होते आणि स्वामींना अर्पण करणाऱ्या 1000 लोकांपैकी भारी भारी वस्त्र गुजरातचे वस्त्र त्या काळात, आजचा नाही विचार करा, 800 वर्षापूर्वीचा गुजरातमधून वस्त्र आणायचे आणि ते स्वामींच्या ठिकाणी अर्पायचे. इतकं भारी असलेलं वस्त्र स्वामींना न विचारता तिने डायरेक्ट त्या ब्राह्मणाला देऊन टाकलं. स्वामी म्हणतात, नागदेव एक आसू घ्या, त्या ब्राह्मणाकडे जा आणि तो भैरवास आपला आपला घेऊन या. भट्टोबाज गेले, एक दाम दिला, ते वस्त्र घेऊन आले. एक आदर्श दिला. मानव पंथाचा विधी खूप महत्त्वाचा आहे, ज्याला दशक्रिया विधी म्हणतात. या दशक्रिया विधीच्या निमित्ताने जर एखाद्या जीवाच्या प्रित्यर्थ ज्ञानियाच्या ठिकाणी भजन घडेल तर त्याला प्रेतत्वापासून उंचे म्हणजे तो त्या कोणत्याच योनीला जात नाही, तर त्याचं पित्र आयुष्यात घालण्याची गरज नाही. आयुष्यात म्हणजे दरवर्षी सुद्धा हा प्रश्नच बाजूला गेला, पण आयुष्यात घालण्याची गरज नाही असं स्वामी चक्रधारांनी सांगितलं. आणि जर तुला करायचं तर येथीचेच करू का, मला विचारलं असतं, इथला विधी केला असता, तुझं शांतवनासाठी आम्ही ते हे केलं असतं, पण तू काहीच केलं नाही, विचारलं नाही. स्वामींनी शिक्षा पण केलं. चालू असलेल्या पितृपक्षाच्या बद्दल स्वामींनी औसाला निमित्त करून आपल्याला ही माहिती दिली की बाबा रे, इथं असणारा जो पित्र आहे तो कधीच वर्षांनी लुलातच असेल असं घडणार नाही. कारण मानवा पंथाच्या विधीनुसार 10 दिवसामध्ये बरेच चांगले पात्र 10व्यापर्यंत त्याच्या प्रित्यर्थ भजन करतात, भोजन करतात. आणि घालणारा सुद्धा संकल्प सोडताना सांगतो, ज्याचं नाव वारलं त्याच्या प्रित्यर्थ अन्नदान, द्रव्यदान आणि काही द्यायचं ते दान त्याच्या प्रित्यर्थ करतो. म्हणजे त्याला त्या जीवनातून कायमचं, त्या दुःखातून कायमचं मुक्ती हा मानवा पंथ शिकवतो, तत्वज्ञान शिकवतं. म्हणून मानवा पंथामध्ये पित्र घालण्याची रूढी नाही. कमीत कमी 10व्या दिवशी नाही, 11व्या दिवशी नाही, 12व्या दिवशी नाहीच नाही, परंतु वर्षात परत पुढच्या वर्षी, 3ऱ्या वर्षी, 4थ्या वर्षी नाही. कारण हा एक बारकाईने विचार करा, मारवा पंथातच हा एक नियम आहे की वारल्यानंतर 10 दिवस त्याच्या घरी साधू लोक जेवण करतात. दुसऱ्या संप्रदायात नाही. दुसऱ्या संप्रदायात कदाचित ब्राह्मण घरी आला, गंधमुक्ती केली तर काही घेत नाही, पाणी पितनी चालला तो. आणि इथं असा नियम आहे की ज्ञानाची पात्रता, जो वेदोक्त ब्राह्मण आहे त्यांनी जर खाल्लं असतं तर कदाचित काही दुःखाला उणे झालं असतं, परंतु नाहीच, हा विधीच नाही. म्हणून औसाला निमित्त करून स्वामी चक्रधारांनी या ठिकाणी हा चरित्र सांगितलं. आणि भट्टोबा देगावला जात होते. थोडक्यात पुढची लिहिता सांगणार आहे.
हे महत्त्वाचं आहे की या ठिकाणी पित्र घातल्या गेले नाही. आणि ज्यांनी पित्र घातले त्या औसाने तिला शिक्षा पण केलं. अरे इतक्या जवळ असलेला परमेश्वर तुझ्या जवळ आहे, तो दुःख दूर करू शकत नाही का? या सृष्टीचा मालक आहे. आणि आमच्या स्वामींनी सांगितलं की 10 दिवसाच्या आत भीतरी की जे ते पावी. 10 दिवसाच्या आत त्या जीवाच्या प्रित्यर्थ जे केलं तेच त्याला लागतं, 11व्या दिवशी सुद्धा नाही. हा सृष्टीचा नियम आहे, हा मानवा पंथाचा नियम नाही. हा कोणाचा नियम आहे? सृष्टी चक्राचा. जेव्हापासून सृष्टीची रचना झाली ना तेव्हापासून हाच नियम आहे. या नियमामध्ये बदल नाही. आपण त्या नियमामध्ये बदलत गेलो आणि मग 10चे 11 आले, 11चे 13 झाले, 13चे 15 झाले. आपल्या माहितीने हे केलं, बदलत गेलं. परंतु 10 दिवस झाल्यानंतर 11व्या दिवशी सुद्धा आपण त्याच्या प्रित्यर्थ कितीही लोकांना जीव घातलं तर त्या जीवाला 1 पैशाचं सुद्धा गोमटं लागत नाही. असं मानव तत्वज्ञान नाही तर सृष्टीची व्यवस्था किंवा पुराणामध्ये गरुड पुराण अशा प्रकारचे एक पुराण आहे. ते जर वाचा आपण, ते वाचल्यानंतर त्याच्यातही कळेल की फक्त 10 दिवसात वेदोक्त ब्राह्मणाच्या ठिकाणी काही क्रिया होय तर त्या जीवाच्या दुःखाशी काही काही उणे होय, असंही त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणून मानवा पंथात पित्र घालत नाही. त्या नागदेवाचार्य देगावला गेले, सोबत औसा गेली. तिने भिक्षा मागितली, भिक्षा मागून भात आणला. भात आणून नदीला पूर आला. पुरामध्ये ते अटकल्या गेले. अटकल्या गेल्यानंतर स्वामींच्या कपड्यामध्ये तो भात बांधलेला होता. परंतु तिने त्या पुरामध्ये खूप मोठं गळ्यापर्यंत पाणी आलं तर तो भात दातामध्ये पकडला, परंतु सोडला नाही. स्वामींजवळ आला आणि स्वामींनी तो भात स्वीकार करून सांगितलं, आऊ तुझे पिंड येथून चरितार्थ गा. काय गरज नाही, परमेश्वराची क्रिया केली, तू परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण केलं. आता इथून पुढं तुझ्या पित्राला कोणत्याही प्रकारचं दुःख म्हणा, कोणत्याही प्रकारचं नरक ते होणार नाही. अशा प्रकारचं स्वामींनी त्या ठिकाणी त्या औसाला निमित्त करून आपल्याला एक मोठा सल्ला दिला, एक मोठं तत्त्वज्ञान दिलं की वर्षाचं. कारण असं आहे, प्रत्येक जीवाचं कर्म हे खूप वेगवेगळं आहे आणि प्रत्येक जीव कर्माला गेल्यानंतर त्या कर्माला वर्षाने कोणत्या कर्माला आहे, त्या वर्षाने कोणत्या कर्माला आहे हे जाणीव जीवालाच नाही, कोणत्याच जीवाला नाही. आपल्याला माहित नाही की मेल्यानंतर तो जीव कुठे गेला. मग पुढचा विधी करायचा का, असं खंडन स्वामी चक्रांनी या लिडेच्या चरित्राच्या माध्यमातून केलं. आणि आपल्याला सांगितलं की पिंड जे पितृपक्षातलं पिंड आहे ते पिंड औसाने जर घातलं तर तिला शिक्षा पण केलं, ती अज्ञान होती. परत परत लक्षात द्या, तिला जीव कळत नव्हता, देवता कळत नव्हता, प्रपंच कळत नव्हता, परमेश्वर कळत नव्हता. अशी अज्ञान जिला मानव पंथाचा उपदेश सुद्धा नव्हता, फक्त आवड होती. अशी आवड असलेल्या स्त्रीला जर शिक्षापन केलं तर आपण परमेश्वराच्या मार्गाचा अनुग्रह घेतला. अनुग्रह म्हणजे काय? उपदेश आहे, पण परमेश्वराचा आणि जीवाचा नातं जोडण्याचा एक संकल्प केला. आणि जो संकल्प जर त्याचा परमेश्वराचा आपल्याला केला आहे तर आपल्याला परमेश्वराने जे सांगितलं ते करावंच लागेल. तर आपण, नाही तर आपण हेही केलं आणि तेही केलं, इकडचंही केलं आणि तिकडचंही केलं, नाही 10वंही केलं, 11वंही केलं, पित्रही घातले, दसकरेही घातले, दोनों तरफ से गए पांडे. इकडं प्रतदेह बी नसणार नाही आणि इकडं जे अन्न राठीचा विधी करतो तोही लागणार नाही. कारण कसं आहे हो, कोणी पाहायचं, 100 लोकाला आमंत्रण द्यायचं, याला या, त्याला या, त्याला या, त्याला वाटलं तो जाईन, त्याला वाटलं तो जाईन, त्याला वाटलं तो जाईन, कोणीच जाऊ शकत नाही आणि आपलं क्रिया अपूर्ण होते. म्हणून एकनिष्ठ हे तत्व स्वामी चक्रांचं आपल्या धर्माच्याच विषय नाही, तर ज्या ज्या धर्मात जो जो राहतो त्या धर्माची जाणीव झाल्यानंतर, त्या धर्माच्या तत्वज्ञान आपल्याला श्रवण झाल्यानंतर कमीत कमी आपण जे करतो ते कशासाठी करतो, कोणत्याही संप्रदायाचा असो,
त्यालाही पूर्णपणे माहिती असावी. ज्या एसटी मध्ये आपण चढलेलो आहे त्या एसटीचा बोर्ड नक्कीच वाचायला पाहिजे. एसटीचा बोर्ड जर वाचला नाही, पटकन चढून गेले, आपल्याला यावलला जायचं आहे आणि एसटी फैजपूरला जाते, लाईन चुकली न हो आपली. म्हणून आपण जे आहे ते व्यवस्थितरित्या मानवा पंथाचं हे तत्व आहे की अशा प्रकारचं तुम्ही बोर्ड वाचा. त्याच्यामध्ये घाई करू नका, चढण्याची घाई करू नका. बोर्ड वाचा. बोर्ड वाचल्यानंतर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं तो मार्ग निवडा आणि मग तीच बस पकडण्याचा प्रयत्न करा. अशा माध्यमातून हे सांगितलेलं तत्वज्ञान या लीळेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. पुढची लीळा आहे. आज मी सर्व याच विषयी निरूपण करणार आहे की जे आपल्याला समजण्याचं उपयोग. प्रत्येक जीव या संसारात भरकटलेला आहे. संसारात अनेक कर्माला अवलंबन करतो, विचार करत नाही आणि विचार न करता या संसारात आर्थिक बाजू कमवण्याचा प्रयत्न करतो. परंतु कोणी अनितीने करतं, कोणी नीतीने करतं. अनितीने जर केलं कोणतंही व्यवहाराचं वर्तन तर नसुद्धा मानवा पंथाच्या शास्त्रात नाही सांगितलेलं आहे, तर संपूर्ण शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे की नरक होतात. ते नरक कसे आहेत, त्या नरकाचं थोडक्यात विवरण स्वामी चक्र यांनी याच्यातून सांगितलेलं आहे. आमच्या मानवा पंथात एक स्त्री होती, अतिशय विद्वान होती, अतिशय चाणाक्ष होती, प्रत्येक गोष्टीचा विचार करणारी होती. स्वामींच्या जवळी थोडीफार मिळाली, पूर्ण नाही मिळाली, परंतु त्याआधी तिच्यावर संस्कार होते. आणि ते संस्कार असे होते, जेव्हा स्वामींची भेट झाली नव्हती त्याआधी सुद्धा तिचे संस्कार असे होते, कुठेही पोथीपान चालू असलं की ऐकायला जायचे. गावात कोणत्याही कुठेही पोथी असो आणि ती काय करायची, ऐकायला जायची, कुठेही असो. मग ते एकदा काय आलं, ती महादाईसा पुराण ऐकायला गेली. म्हणजे पुराणामध्ये सुद्धा याचं विश्लेषण आहे. पुराण ऐकायला गेली आणि पुराणामध्ये 84 लक्ष वर्ष नरक तिने ऐकली. म्हणतात लोक 84चा फेरा आहे. मानव जन्म परत परत मिळत नाही. 84 लक्ष योनी गेल्यानंतर एकदा मानव जन्म भेटतो, असा अनमोल असा मानव जन्म, असं पुराणातही लिहिलेलं आहे. म्हणून ते म्हणतात 84 लक्ष नरक ऐकलेले आहे आणि ऐकून आल्यावर आपण सोडून देतो, काही विचार करत नाही. पण मी सांगितलं की महादाईचा ही बुद्धीनी चातुर्याने खूप चाणाक्ष होती. ती कोणतीही गोष्ट नसुद्धी ऐकूनच घेत नव्हती. त्याच्यामुळं अर्धचरित्र महादाईच्यामुळं आपल्याला मिळालेलं आहे. इतकी विदुषी असलेली स्त्री आणि ती महादाईसाने ते चरित्र ऐकले. तिला काय कसं तरी वाटलं ऐकल्यानंतर, त्या नरकाचं वर्णन ऐकल्यानंतर खूप कसं तरी वाटलं. स्वामींच्या जवळ आली, कारण स्वामींची तिची अनेक जवळीक होते आहे, पूर्णपणे स्वामींची झालेली नाही. अशी असलेली महादाईसा स्वामींच्या जवळ आली आणि म्हणते, जी पुराणामध्ये मी नरक ऐकले 84 लक्ष वर्ष, हे खरे आहे का? म्हणजे पुराणात 84 लक्ष नरक सांगितलेले खरे आहेत का? स्वामी म्हणतात, साच बाई, खोटं नाही. ते 84 लक्ष वर्ष नरक आहे हे खोटं नाही, पण बाई एवढ्याच नरकानं भागत नाही. हे नरक फक्त माहीत आहे तुम्हाला, ते मानले, पण बाई येथून निर्य निरूपी जी
जर संपूर्ण नरकाचं वर्णन तुम्हाला सांगायला लागले आम्ही, देहधरी ऐसा कौन कोणीच राहणार नाही. सर्व वाटण की या जगण्यात काही मजाच नाही. सर्व आपल्या देहाचा त्याग करण्याचा प्रयत्न करतील. याच्यापेक्षाही नरक आहे बाई. या 84 लक्षाच्या पलीकडे सुद्धा नरक आहेत. 84 लक्ष नुसुद्धा या कर्मराटीत असलेल्या दुःखरूप योनी आहेत. याच्या पलीकडे खूप अनेक नरक उरलेले आहेत. त्या नरकाचा संपूर्णपणे जर विचार केला तर मानव पंथाच्या तत्वज्ञानात सुद्धा आलेले आहे, ज्याला जडत्व म्हणतात. रवरव तर हेच आहे. आता हे जे वर्णन होतं रवरव, ज्याला जडत्व म्हणतात, ज्याला नित्य नरक म्हणतात, हे त्याच्या पलीकडचे नरक आहेत की जे नरक कुठेही सांगितल्या गेलेले नाही. आणि ते नरक असे आहेत की एकदा त्या नरकाला गेलो तर जोपर्यंत सृष्टीचा संहार होत नाही तोपर्यंत त्या नरकातून अलग होत नाही. अशा प्रकारचेही नरक आहे. देवे विन दुखी असती बाई. बाई सर्वे देवाशिवाय सर्वाला दुःखच आहे. देव सोडला तर सुख कोणाकडेच नाही बाई. म्हणून त्यांनी एका एका नरकाचे विश्लेषण थोडक्यात केलं आहे. आशीपत्र, खांड्याच्या धारीच्या वृक्षाची पाने, आशीपत्र एक नरक आहे. याला अनितीने भोगल्यानंतर हे नरक भोगावं लागतात. पहा, विचार करा न सुद्धा ऐकल्यानंतर सुद्धा आपल्या अंतकरणातून भडका निघतो असे खराब नरक आशीपत्र. ते कसे आहेत तर ज्याप्रमाणे असं एक लंब असं बांबूप्रमाणे राहतं, त्याला अशा 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 झाडाप्रमाणे फांद्या असतात, बांध्या शस्त्र असतात. त्याला झाडाप्रमाणे त्याला काय असतात, शस्त्र असतात. आणि आपण जर या कलियुगात जन्ममात्रे चौकडीपर्यंत नरक, हे तर माहीतच नाही लोकाला. जन्ममात्रे जन्मल्या 60 लक्ष वर्ष नरकाचा शिक्का आपल्याला भोगावा लागतो. कारण आपण वरच्या 3 युगामध्ये अधर्म आचरण करत आलो आणि या अधर्माच्या माध्यमातून आपल्याला या कलियुगात जन्म झाला. म्हणून ही मोठी शिक्षा आहे की आपल्याला जन्मल्या 60 लक्ष वर्षाचे नरक भोगावं लागतात. ते तर बाजूला गेले. आणि अशीपत्र देवता काय करतात, त्याला हातपायाने धरतात आणि त्या प्रत्येक याच्यावर असं ठेवत जातात, परत घालत जातात. पुढे लोहाचा कुंभ, खूप मोठा रांजण राहतो आणि त्या रांजणात लोखंडाचा असतो. तो रांजण खूप मोठा लोखंडाचा राहतो. त्याला मोठ्या कढईवर ठेवल्या जातो. कढईवर ठेवल्या गेल्यानंतर खाली यमदूत, आपल्याला माहित आहे हे यमदूत अंतराळीच्या हद्दीमध्ये. प्रत्येक ज्याने अशी केलं त्याला हे नरक भोगावंच लागणार, चुकणार नाही. हे चुकायसाठी शेवटी सांगितलंय काय उपाय आहे. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा जाळ घालतात. जाळ घातल्यानंतर ते एकदम गरम झालं की त्याला पर्वतासारखं झाकण राहतं. त्याच्यामध्ये या जीवांना टाकलं जातं, वरून झाकण ठेवलं जातं, खालून जाळ लावलं जातं. विचार करा, साधं पाणी गरम जर झालं आपलं आणि बोट घातलं तर आपला हात काय होतो, बाजून जातो. तर असा लोखंडाचा मोठा डेरा त्याच्यामध्ये टाकलं, खालून जाळ लावला, वरून वर सुद्धा निघायला चान्स नाही. कदाचित बाय चान्स कोणी जर वर निघायचा प्रयत्न केलाच कोणीतरी, तर त्यांचे जो गदा राहते एक ती याने दरवाजा ते झाकण वर उघडलं की वरून गदा बसतो. याला लोहकुंभाचं नरक. याला काय म्हणतात, लोहकुंभाचं नरक. कुंभी पाकते लोहकुंभ. त्याच्यानंतर हा खदारा इंगळ. इंगळ म्हणजे विस्तो, खदिरा म्हणजे खळखळीत विस्तो, ज्याला दगडी कोळशाचा विस्तो म्हणतो आपण. तो 12 गावाच्या अंतराने तो विस्तो आथरल्या, तो लाल भडक असा विस्तव आपण जसे पापड भाजतो.
पापड भाजतो तेव्हा फुल अशा प्रकारचा आहार करतो, त्याच्यावर पापड भाजतो, पापड ठेवतो, तेव्हा तो पापड काय होतो, व्यवस्थित भाजला जातो. त्याप्रमाणे या जीवाला त्या देहात टाकल्यानंतर त्या इस्तवर टाकतात. इकून भाजला का, इकून भाजला का, चारही बाजूनी भाजायचा प्रयत्न करतात यमदूत. कोणाला? नक्कीच आपण जर अनितीचा भोग भोगला तर आपल्याला ही नरक होणार म्हणजे होणार, याच्यात संशयच नाही. आणि अशा प्रकारचा हा खदिरा इंगळाचा नरक सांगितले. त्याच्यामुळं कुळ आहे तांबा, तांबा असा खूप तांब्याचा पत्र राहतो, तो गरम केला जातो. जसे आपण भाकर टाकतो त्या पद्धतीने ते लाल केल्यानंतर त्याच्यावर जीवाला टाकलं जातं आणि जीवाला टाकून त्याला इकून तिकून हलवलं जातं. याला ताम्रपत्राचं नरक म्हणतात. शेवटचं नरक आहे तैल्यपाक. कढई ठेवल्या जाते, त्याच्यात तेल टाकलं जातं, खालून जाळ लावल्या जातो. आपण कढईमध्ये तेल टाकतो, खालून जाळ लावतो, गॅस लावतो, खूप ते तेल काय होतं, गरम झाल्यावर त्याच्यात भजे टाकतो आणि भजे टाकले की ते काय होतात, नुसता टाकलं की सर्वर येतो. ते निर्जीव वस्तू आहे. तिथं जर सजीव वस्तू आपल्या जीवासारखा टाकलं तर काय होईल, आपणच विचार करायसारखी परिस्थिती आहे. आणि मग ते काय करतात की अशा प्रकारचं त्याच्यात टाकतात आणि टाकून इकडं तिकडं उलटतात, इकडून भजे तिकडं करतो तसे करतात. म्हणजे अशा प्रकारचे जे नरक आहेत ते तैल्यपाक. असे नरक कर्मराटीत नाही तर दैव जोही अशा प्रकारचं आचरण करेल तो कोणी असो त्या जीवाला होणार म्हणजे होणार. महादाईसाने ऐकलं, पुराणामध्ये हे काही माहिती इतकी व्यवस्थित नव्हती, आणि महादाईसाने ऐकलं आणि महादाईसाने प्रश्न विचारला, आपण ऐकून घेतलं. परंतु महादाईसा चाणाक्ष होती. स्वामींना म्हणते, तुम्ही सांगतात त्या देहामध्ये टाकतात आणि त्या देहामध्ये इकून तिकडं फलवतात, ओ ते तर देह जळून जाईन ना, राहीन का? तेलात टाकलं करपून जाईल, याच्यावर टाकलं तर जास्त भाजून जाईल, आहे का नाही? मग त्या जीवाच्या कसं काय हे होईल, तो जीव तर लगेच मुक्त होऊन जाईल. त्या देहाला काय होत नाही का? ज्या देहाच्या माध्यमातून नरक भोगवतात त्या देहा कसं काय टिकलं? स्वामींनी सांगितलं, बाई हेच विशेषता, ते यातना देह स्पेशल नरक भोगवण्यासाठी असलेलं देह. फक्त ते देवता जे यमदूत आहे ते देह बनवतात फक्त कशासाठी, नरक. त्या देहाला काहीच फरक पडत नाही. त्रास कोणाला होतो, मधल्या जीवाला. आजही आपल्याला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या आहेत, अनेक प्रकारच्या व्याधी होतात, अनेक प्रकारचं ॲक्सिडेंट होऊन आणि दुःख कोणाला होतं, कोणाला होतं का देहाला होतं? त्याप्रमाणे ते यातना दे, ते देहच त्यांनी तसं बनवलेलं आहे, फक्त जीवाला यातना. कारण यांनी काय केलं की प्रपंचात अनितीने वागला आणि अनितीने वागला म्हणून त्याला हे नरक भोगावे लागले. महादाईसानी कानावर हात ठेवला, बाबा बाबा असं नरक आम्हाला व्हायलाच नको, नाहीच पाहिजे. स्वामी म्हणतात, बाई नरक चुकतात, येथीचे होईजे तुम्ही परमेश्वर भक्ती व्हा, परमेश्वराचं नामस्मरण करा, परमेश्वर एकनिष्ठतेने. सर्वात महत्त्वाचा शब्द प्रत्यक्ष ठिकाणी काय वापरलेला आहे, एकनिष्ठता. ही सर्वात महत्त्वाची. ही जर तुम्ही सोडून दिली आणि बाकीचं पुढचं पकडलं तर जीवनामध्ये तुम्हाला जे परमेश्वराने सांगितलं ते वरदान भेटणार नाही. कारण परमेश्वराची एक मोठी तत्वज्ञान आहे की एकनिष्ठ, परमेश्वराचंच नाही, प्रत्येक या देवतेचं तत्वज्ञान आहे की ज्या देवतेची एक निष्ठतेने भक्ती केली तीच देवता आयुष्यभर त्याला जर भक्ती केली तर ती देवता फळ देते. तुम्ही जर हंगामी ज्याला म्हणतात, हंगामी जर भक्ती केली तर कोणतीच देवता फळ देत नाही, असं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे.
13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, उडत भक्ती करतात ते वेश्येची होते. क्षत्रज्ञ विभाग योगो नाम असा अध्याय 13वा त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी व्याख्या करताना लिहिलेला आहे की तुम्ही जर अशी उडत उडत भक्ती केली तर ते वेश्येसारखे होते. वेश्या जशी दररोज त्यांच्याकडे माणसं वेगळे येतात त्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर तसं तुमची गत होईल. म्हणून कोणताही संप्रदाय असो जन्मल्यापासून शेवटपर्यंत एक निष्ठतेने करा. मानवा पंथ फक्त मानवा पंथासाठी नाही सांगत तर सर्वांसाठी सांगतो की एक निष्ठतेने करा आणि एक निष्ठतेने केलेलं फळ तुम्हाला नक्कीच त्या दिशेने मिळेल. अशा प्रकारचं या तत्वज्ञानातून सांगितलं. तई चुकती बाई, तुम्ही जर एक निष्ठतेने परमेश्वराची भक्ती केली तर तुम्हाला या नरकापासून सुटगुणा झाल्याशिवाय राहणार. पण पितृपक्षामध्ये पित्र घालत नाही, परंतु पित्र जे घालतात वर्षातून, आजच नाही परंपरा आहे, 800 वर्षापासून परंपरा आहे. आणि त्या पितृ ज्या दिवशी घालतात त्या दिवशी ब्राह्मणाला भोजन घातलं जातं असा नियम आहे. परंतु आता तो नियम बदलून टाकला ब्राह्मण लोकांनी. त्या ठिकाणी ब्राह्मण लोकाला वाटलं की बाबा कोणाचेही पित्र खात बसताना आपलं जीवन बेकार करत बसतात, त्याच्यापेक्षा त्यांनी काय केलं, आपली टोपी काढली आणि पुढच्याच्या डोक्यावर ठेवून दिली. आणि परंपरा अशी आली आता की पित्र कोणाच्या ठिकाणी घातले जातात, जावयाच्या ठिकाणी. चुकीचं आहे हे. 800 वर्षात पुरावा कुठंही सापडणार नाही. हे चरित्र आपल्यासमोर आहे. या चरित्रात नाही तर अन्य शास्त्रात कुठंही पुरावा नाही की जावई बापूंनी पितृव्रत खावं असं कुठंही लिहिलेलं नाही. आणि ते चरित्र प्रमाण त्यांनी तर खाऊच नाही हो, परंतु येथीचा जो आहे मानवा पंथाचा उपदेशी आहे, मानवा पंथाचा उपासक आहे, ज्याने उपदेश घेतलेला आहे, जो मानवा पंथाच्या परीवर जगतो आहे, जो दररोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे पूजा अवसर विशेषाल कपाळाला लावतो आणि त्यांनी सुद्धा हा विधी पाळू नये. जर पाळला खाल्लं काय होतं म्हणून स्वामी चक्रांनी स्वतः याच्यावर प्रत्यक्ष शिक्षा पण करून आपल्याला तत्वज्ञान दिलेलं आहे. मी माझ्या मनाचा कोणताही प्रश्न या ठिकाणी सांगत नाही किंवा माझ्या कोणत्याही स्वार्थाचा जे ज्ञान आहे ते या ठिकाणी सांगत नाही. कदाचित काहीला मानवतं काहीला मानवत नाही, तर ज्याला कदाचित नाही मानवलं तर हा ग्रंथ 800 वर्षापूर्वीचा आहे. 800 वर्षापासून हा ग्रंथ चालत आलेला आहे. फक्त आता त्याला मराठीत केलं, पण पूर्वीच्या काळात काय होता, पोथ्यांमध्ये लिपीमध्ये होता. त्याच्यामुळं काय होतं, आपण अभाग्यशाली होतो पहिले की पूर्वीच लिडाच माहीत नव्हत्या. आज 50 वर्षापूर्वीची जर गोष्ट केली तर लीळा चरित्र आपल्याला माहीत नव्हतं. विचारून घ्या आपल्या गावातल्या पूर्वजांना कधी लीळा चरित्र माहीत होतं, कारण छापलेलंच नव्हतं. आणि छापलेलं नसल्यामुळं कोणाला कळतच नव्हतं. आणि कळत नसल्यामुळं मानवा पंथाचे जे अधिकरण आहे ते सुद्धा फक्त पोथीमध्ये जर आलं तर तेवढीशी लीळा सांगून काय व्हायचे, मोकळे व्हायचे. परंतु या ज्ञानाला आपल्यापर्यंत पोहोचवायसाठी तुमच्यातला एक डॉक्टर विष्णू भिकाजी कोलते, या कोलतेंनी मानवा पंथाच्या आराध्य मुरलीधर शास्त्री, महंत प्रभाकर शास्त्री यक्षदेव या 2-3 लोकांचं जवळीक केली आणि जवळीक करून त्या पोथ्यांचा अभ्यास केला. तो डॉक्टरेट होता, परंतु मानवा पंथामध्ये डॉक्टरेट बी मार खाता, कारण लिपीच समजत नाही, लिपीच समजत नाही. पण त्यांनी मानवा पंथाच्या साधू अधिकरणाजवळ जाऊन बसला, ती लिपी शिकली आणि त्या लिपी शिकून हे आपल्यासमोर चरित्र तयार केलं. म्हणजे तयार त्यांनी एक शब्दही याच्यात टाकलेला नाही. स्वामींच्या मुखाच्या व्यतिरिक्त एक शब्द जे पोथ्यामध्ये होतं ते जसंच तसं याच्यामध्ये कशात लिहिलं
मराठीमध्ये लिहिलं, म्हणून आम्ही आमच्या मनाचं काही सांगत नाही. कदाचित कोणाला रुचलं नाही, मानवलं नाही, तर आपण हा ग्रंथ लीळाचरित्र वाचू शकतात. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. पण आमचं सांगण्याचं गरज आहे, आमचं कर्तव्य आहे की आपल्याला त्याचं ज्ञान मिळावं आणि त्याच्यापासून आपलं जीवन उज्ज्वल व्हावं. आपण या पंथाचे आहे तर आपल्या पंथाच्यानुसार आपल्याला काहीतरी घडावं, म्हणून मानवा पंथामध्ये दशकड्या घालतात, सोबत याही विधी करतात. तर कदाचित हा विधी केला नाही तर काही शेजारी म्हणतात की तुम्ही ते केलं नाही, तुमचं पितृ काय होतं जुलात असे, किंवा पित्राचं नाही जीव घातलं तर हे होतं. परंतु पित्राचं खावं कोणी का न खावं कोणी हे चरित्र याच्या माध्यमातून इथं सांगितलं गेलेलं आहे. म्हणून श्राद्ध अपराधे भट्ट नाथोबा बाहेरी घालवून, खूप सुंदर अशी लीळा. श्राद्धाचा विषय आहे, शेवटचा दिवस आहे, म्हणून शेवटच्या दिवशी नवीन लोकांना जे मानवा पंथात आलेले आहेत त्यांना माहिती व्हावी. इथले 90% तर लोक सर्व विद्वान आहेत, त्यांच्याकडूनच मी शिकलेलो आहे, म्हणून तुमच्यासमोर बोलतो आहे. आपल्याला काही येत नाही, परंतु यांच्या सहयोगाने जे प्राप्त झालं ते बोलायचा मी प्रयत्न करतो. म्हणून नवीन लोकांसाठी महत्त्वाची लीळा आहे की पित्र घालूनी हा एक तर पहिला त्यांना सांगितलं. कदाचित कोणी काही म्हणो, खाऊनी आपल्या घालू नये. आता खाऊ का नाही त्याच्यासाठी हा विधी आहे. एकदा काय आलं, कोणाला काही शंका असली ना बिनधास्त विचारू शकता. नाही तर कसं होतं, ए रे बैला मार, फक्त तू सांगत राह, आम्ही काय करू घेत राहू आणि आम्ही नंतर त्याचा अपभ्रंश करू. अपभ्रंश नाही करायचा. जी शंका आली महादाईचा सारखी ती त्याच ठिकाणी विचारायची, मन मोकळं करायचं. कारण प्रत्येक जीव अज्ञान आहे आणि अज्ञान जीवाला संपूर्णपणे कळत नाही, म्हणून कळण्यासाठीच ते तत्वज्ञान आहे. म्हणून आपल्याला मागं बसलेले जे नवीन आलेले आहे, पुण्याहून आले, मुंबईहून आले, त्यांच्यासाठी परत परत सांगतो की काही शंका असली तर विचारा, नाही तर घरी जाऊन दुसऱ्याचं डोकं खाण्यात फायदा नाही. त्यांना काही माहीत नसतं, आपण विचारतो, त्याला सांगता येत नाही, तो म्हणतो माझ्या बापाने केलं म्हणून. मानवा पंथात हे चुकीचं आहे. मानवा पंथात ही पद्धत नाही की पिछेची आई आगे ढकाई. नाही रे, तुला काय समजलं त्याच्यापासून पाय. मानवा पंथ प्रत्येकाला प्रतिती शिकवतो. जर तुला पटलं तर घे, नाही पटलं तर दंडवत. यथेच्छी तथा कुरु. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला सर्व 18 अध्याय गीता शिकवली हो, पण शेवटी काय सांगितलं, यथेच्छी. हे अर्जुना, आता तू युद्ध कर, अकर न कर, कोणाची इच्छा तू जाऊ शकतो, पण सर्व ज्ञान मला तुला सांगायचं होतं. आणि जेव्हा सर्व कळालं की माणूस बरोबर त्या लाईननी चालण्याचा प्रयत्न करतो. तरीही स्वामींचं तत्त्वज्ञान असं जबरदस्तीचं नाही, ज्याला पटेल रुचेल त्यांनीच घ्यायचं, नाही पटलं त्यांनी सोडून द्यायचं. म्हणून अशा प्रकारचं श्राद्धाचं का खायचं नाही या माध्यमातून हे लीळा. एकदा स्वामी चक्रांचा सकाळी दररोज पूजा अवसर होत होता. जसे आपला सकाळी आरती करतो, पूजा करतो, दुपारी आरती करतो, पूजा करतो, संध्याकाळी आरती करतो, पूजा करतो, हा प्रत्येक संप्रदायाचा नियम आहे. आणि मग मानवा पंथाचा सुद्धा हा विशेष प्रकारचा नियम. म्हणून स्वामींनी लावलेली ही पद्धत आजही चालू आहे, आजही चालू आहे. म्हणून हा पूजा अवसर स्वामींचा सकाळचा झाला. स्वामी ओट्यावर बसलेले होते. डोमेग्रामचं चरित्र आहे, पण मानवा पंथात श्रेष्ठ असलेलं डोमेग्राम. आता त्या गावाचं नाव काय आहे, कमालपूर तालुका, श्रीरामपूर जिल्हा, अहमदनगर. अशा माध्यमातून असलेले कमालपूर आजचं, त्याच्या ठिकाणी स्वामींनी हे सांगितलेली यथार्थ असलेली लीळा आहे. आणि स्वामी बसलेले ओट्यावर भट्टोबास आणि नाथोबा माती काम करत होते. स्वामींचं एक तत्व होतं, कोणतं तरी काम व्यायाम केल्याशिवाय शरीर चांगलं राहत नाही. म्हणून स्वामींनी स्वतः तर केलंच, पण दुसऱ्यालाही दररोज अशा प्रकारचा व्यापार करून घ्यायचे. का तर शरीर सुखरूप होण्यासाठी. कोणताच भक्त स्वामींच्या सन्निधानी असा नाही की जो डॉक्टरकडे गेला.
आता आम्ही जातो, आम्ही स्वामींची परी पाळत नाही, आम्ही कबूल करतो. आम्हाला शुगर झाली, आम्ही त्यांच्या चौकटमध्ये बसलो नाही, मान्य आम्हाला करावंच लागेल. परंतु त्या काळात स्वामींच्या जवळ अशा पद्धतीनं ते आचरत असताना त्यांना सकाळचा थोडाफार व्यायाम, परत त्याच्यानंतर दुपारी हे, परत संध्याकाळी, म्हणजे जीवनाची जी शैली आहे, म्हणजे स्वामींनी फक्त तत्वज्ञानच नाही शिकवलं, तर जीवन कसं जगावं, की तुम्हाला डॉक्टरची पायरी चढता येण्याची गरज पडणार नाही, तेही शिकवलं. परंतु त्या धर्तीवर जर असले तर, परंतु ते मातीकाम करत होते. रेनाईक नावाचा एक भक्त होता गावातला, अन्य राठी. असेच पंधरवाडा हा जो पितृपक्ष आहे, हा पितृपक्ष त्यावेळेसही चालत आलेला आहे. त्याच्या घरी श्राद्ध होतं, कधी नवमीचं राहतं, कधी दशमीचं राहतं, कधी एकादशी, आणि कधीच कुठंच नाही सापडलं. तसं म्हणतात की शेवटची सर्व पितृ अमावस्या त्याला सर्वच करून टाकतात. अशा पद्धतीने ते श्राद्ध त्या ठिकाणी होतं. आता त्यांना वाटलं श्राद्ध आहे, पण त्या काळात जावयाला खाऊ घालायची पद्धतच नव्हती. या चरित्रात तरी असं समज, ते श्राद्ध आहे, मग कोणाला खाऊ घालायचं, ब्राह्मणालाच खाऊ घालावं लागायचं श्राद्ध. तर त्या जीवाला काहीतरी होईल का नाही होईल तो प्रश्न पुढचा राहिला. पण ब्राह्मण लोकांशिवाय श्राद्ध कोणी घेत नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी श्राद्ध होतं. मग आता त्या रेनाईकाला वाटलं आपल्याला चांगले लोक भेटले पाहिजे, चांगले लोक भेटले पाहिजे, म्हणून काय स्वामींजवळ आला. नागदेव आचार्य नाथोबा काम करत होते, स्वामींजवळ आला. स्वामींना म्हणतो माझ्या घरी श्राद्ध आहे. स्वामींना तर काही बोलवलंच नसतं. माझ्या घरी श्राद्ध आहे, मग काय करू म्हणे. माझ्या घरी श्राद्ध आहे म्हणून भट्ट आणि नाथोबा हे दोन जण आहे, या दोन जणांना दुपारच्या वेळेस माझ्या घरी, ती दुपारी काय 12च्या सुमारास, त्यावेळेस तुम्ही त्याला काय करा, आमच्याकडं पाठवून द्या. स्वामी म्हणतात ते श्राद्धाचं खात नाही हो, मानव पंथामध्ये श्राद्धाचं खाल्ल्या जात नाही, खात नाही म्हणे. नाही म्हणे, तुम्ही जर पाठवलं ते येतीलच, तुमची आज्ञा भंग करणार आहे का ते, तुम्ही पाठवा. स्वामी म्हणतात मी नाही पाठवत. परमेश्वर जीवाच्या भल्याकडे आहे, परमेश्वर जीवाचं भलं करणार आहे, परमेश्वर जीवाला दुःखातून मुक्त करणार आहे का दुःख देणार आहे नाही. म्हणून परमेश्वराचा नियम आहे जीवाला दुःखातून मुक्त करावं, म्हणून परमेश्वर म्हणतात आम्ही नाही पाठवत. ते येतील तर घेऊन जा, मी पाठवत नाही. पण ते जर येतील कोणाच्या इच्छेने, स्वतःच्या इच्छे येतील तर घेऊन जा. रेनाईकाला तेच पाहिजे होतं. रेनाईक गेले, यांचं माती काम झालं. ह्या काम झाल्यानंतर घाम वगैरे आलेला होता, अंगावर सर्व माती पडलेली होती. नदीवर गेले, आंघोळ केली, स्वच्छ झाले आणि रस्त्याने येत आहेत. त्याला वाटलं हे जर स्वामींजवळ गेले की आपले पात्र ओकले, आणि आपल्याला तर हेच पाहिजे. कोणी जावाई नाही, कोणी संबंध नाही. रेनाईक डोंबेग्रामचा, नागदेव पुरी पांढरीचा, नाथोबा वेगळ्या गावाचा, तिन्ही वेगवेगळ्या गावाचे आहे. परंतु हे ब्राह्मण आणि स्वामींच्या जवळ असलेलं चांगलं पात्र याला पाहिजे होतं श्राद्धासाठी. रस्त्यातच पकडलं. आता रस्त्यात पकडलं ते म्हणे चला चला नागदेव भट्ट, नाथो भट्ट, चला चला. म्हणे काय 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 घाई, ओ उशीर होतो आहे, श्राद्धात ते हे होऊन जाईल. नाही नाही म्हणे आम्ही नाही येत, आम्ही स्वामींना विचारून येऊ. स्वामींपर्यंत तुम्ही चाला हो, वाटलंच तर नंतर विचारून घेता. आपण सुद्धा कधी काय करतो, खाऊन घेतो नंतर विचारून घेतो. जीवमती आहे, इलाज नाही त्याला. आपणही तसंच करतो. त्यांनाही म्हणतात जाऊ द्या, चाला चाला. नाही हो, नाही नाही, ते नाही म्हणत होते, हे हो म्हणत होते. पण त्या रेनाईकाला वाटलं हे जर आले नाही
तर आपलं श्राद्ध सफल होणार नाही. जबरदस्ती त्यांना घेऊन गेले. मस्त खाऊ पिऊ घातलं. तुम्हाला माहीतच आहे पित्राचं काय अनेक प्रकारचे पदार्थ असतात. तिळा तांबूळ पान गिन सर्व दिलं. आले मस्त डुलत डालत श्राद्धाचं अन्न खाऊन आले. आले म्हणजे रस्त्याने लागले. स्वामींना सर्व समर्थ आहे. लक्षात ठेवा, आपण कोणाला चुकून खाऊन घेऊ, आपण कोणाला चुकून करून घेऊ, पण त्याला चुकवलं तो जीव आहे, त्याला कळालं नाही, त्या गुरुला कळालं नाही. पण सर्व दृष्ट कोण आहे? परमेश्वराशी लबाड बोलता येत नाही. सर्वाशी बोलता येतं पण देवाशी लबाड बोलता येत नाही. सर्व दृष्ट परमेश्वर आहे, त्याला कळालं नाही का हे गेले म्हणून? चुकलेला 100%. आणि चुकलेल्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे. दुपारी भर ऊन आहे. पितृपक्ष म्हणजे उन्हाळ्याचाच खूप मोठं ऊन राहतं. आजही पितृपक्षात काय राहतं? अतिशय ऊन राहतं. दुपारचा 12चा टाईम, भर उन्हाळा. आणि त्या उन्हाळ्यामध्ये ते निघाले. निघाल्यानंतर स्वामींनी आऊ नावाची एक बाई होती. ती बी बहुत, तिला बी फक्त कधीतरी चान्स भेटत पाहिजे होती. आऊसाला म्हणतात, आऊ आऊ नायका दरवाजे बंद करा, यांना घरी घ्यायचं नाही. दरवाजा ठोकला, काही उघडत नाही. भरून ऊन पळताय, उन्हाची तिळक आहे, उन्हाने अतिशय कासावीस झालेले आहे. किती बी चांगलं खाल्लं न वरून ऊन आलं तर सर्व काय होतं? निघून जात. बराच वेळ झाला. औसाला चान्सच पाहिजे होता. औसा दरवाजा उघडायचे, हाय येऊ नको आतमध्ये. तुला स्वामींनाही सांगितलंय. परत थोड्या वेळाने उघडायचे, येऊ नको. तिलाही तो चान्स पाहिजे होता. बराच वेळ झाला. शेवटी आमच्या स्वामींच्या जवळ असलेली बाईसा नावाची एक बाई होती. बिचारी काही असो प्रेमळ होती. स्वामींच्या प्रेमास पात्रही होती, स्वामींच्या प्रवृत्तीलाही पात्र होती. स्वामींची यथायोग्य सेवा करणारी सुद्धा तीच होती. अशी असलेली बाईसा म्हणते, बाबा बाबा आता तरी मलाच त्यांचं कायचं तरी वाटतंय हो. ते उन्हात जाम लावून गेले. तुम्ही त्यांना काहीतरी शिक्षा पण करा. मधी बोलवा तर खरं, काय झालं काय नाही. बाईसांनी एकदा दोनदा तीनदा म्हटल्यावर स्वामींना वाटलं जाऊ द्या. लक्षात ठेवा, आपल्याला जर चांगल्या माणसाची संगत असली आणि आपली कदाचित चूक झाली, पण चांगल्या माणसाने जर देवाजवळ विनंती केली तर कदाचित आपला तो दोष नाशू शकतो. यालाच प्रायश्चित म्हणतात, यालाच प्रसव म्हणतात. आणि अशा प्रकारचा दोष, कारण तो परमेश्वराच्या जवळचा आहे, त्याच्यावर परमेश्वर प्रसन्न आहे. ज्याच्यावर परमेश्वर प्रसन्न आहे त्यांनी जर आपला कैवार घेतला तर परमेश्वराला नाईलाजाने आपलाही कैवार काय करावा लागतो, थोडासा घ्यावाच लागतो. शेवटी बाईसाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या नागदेवाला आणि नाथोबाला मध्ये बोलवलं आणि बसवलं. खाल्लं श्राद्धाचं कोटी थोडं गोष्ट खाल्लं. तुम्ही काय गुरव का ब्राह्मण? श्राद्धाचं फक्त 2च व्यक्ती खातात. चरित्र सांगतं 800 वर्षापासून श्राद्धाचं जेवण फक्त 2च व्यक्ती करतात, एक गुरव आणि एक ब्राह्मण. गुरव म्हणजे ज्याला मंदिरातले जे पुजारी ठेवतात त्याला गुरव म्हणतात. आणि ब्राह्मण जे वेदोक्त असलेले ब्राह्मण. पूर्वीच्या काळात सर्व वेदाचा अभ्यास केलेले ब्राह्मण होते. हे 2च. तुम्ही कोण आहे? गुरव आहे का ब्राह्मण आहे? तुम्ही श्राद्धाचं का खाल्लं? ते म्हणतात जीजी तुम्हीच पाठवलं. पोरं जीव पुढीलावर ठेवी, आपले दोष कधी लवकर कबूल करत नाही हो. आपले बोट दुसऱ्यावर ठेवतो, तुम्हीच पाठवलं. स्वामी म्हणतात मी जा म्हटलं, माझ्याकडे आले होते. नाही म्हणे, नाही ते रेनाईक म्हणे की मी विचारलाय तुम्ही घेऊन जा. तुम्ही आले का? कोणी काही सांगेल, कोणी काही सांगेल, तू ऐकशील का? का खाल्लं तुम्ही? अरे होता नव्हता अर्थ तो आपणची जाणावा. अरे लक्षात द्या, आपल्या प्रत्येक माणसाला माणसाचं ज्ञान दिलेलं आहे. शेण खावं का अन्न खावं
एवढं ज्ञान प्रत्येकाला माणसाला दिलेलं आहे. मग तू जर येथीचा होता, तू न विचारता गेला का नाही? तू आला का माझ्याजवळ? मी त्याला काय सांगितलं असेल? मी त्याला सांगितलं नाही न्या म्हणून. तुम्ही ऐकलं काय सांगितलं त्याला? मी नाही म्हणतोय, पण ते येतील तर. मग स्वातंत्र्य कोणावर ठेवली? त्यांच्यावर ठेवली. मग आता स्वातंत्र्य जर त्यांच्यावर ठेवली तर आपल्याला कळायला पाहिजे आपण जे करतो आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे. आणि ते अयोग्य गोष्ट होती आणि स्वामींनी त्याला म्हटलं आता तुम्हाला याचं शिक्षा पण पाहिजे. काय हो याचं काय पाहिजे? शिक्षा पाहिजे. कारण परत हे चूक व्हायलाच नको. कदाचित आपण त्या ठिकाणी असतो, जाय तिकडे गरज नाही तुमच्या आमच्या. आम्ही काय करतो आता बी अशी जाय आम्ही मंदिरात येणार नाही, तुमचा आमचा संबंध. तुमच्या भल्यासाठी सांगताय, जे सांगतात आहे तुमच्या बऱ्यासाठी सांगताय. बरं सांगणारे या जगात खूप कमी आहेत, चांगले सांगणारे या जगात खूप कमी आहेत. वाईट सांगणारे, वाईट व्यसन लावणारे खूप आहेत, चांगल्या मार्गाला लावणारे कमी आहेत. मग आपण विचार कोणता करायचा, विचार कसा करायला पाहिजे? म्हणून स्वामी चक्रधरांनी सांगितलं याचं शिक्षा पण तुला भेटलंच पाहिजे. ते हात जोडतात, आमचं चुकलं. ओ हे खूप म्हणणं महत्त्वाचं आहे. आपण हात जोडायला चुकलं म्हणून माफी मागतच नाही, आणि चुकलं अशी माफी मागितली म्हणजे परमेश्वर प्रसन्न होतो की याला त्या दोषाचे काय झाले, जाणीव झाली. साधनदाता जो परमेश्वर आहे तो प्रसन्न होतो, आणि प्रसन्न आलेला परमेश्वर आपल्याला नाना प्रकारचं ते दोष क्षम्य करण्याचा प्रयत्न करतो. हात जोडला पण शिक्षा पण तर होणारच. काय, एक शेजारी मठ होता, असा उंच मठ, 20-25 फूट काहीतरी असत. त्याच्याहून उड्या मारायच्या. पण लक्षात ठेवा, उडी मारताना कसं मारायची, वरून उडी आली तर खाली आल्यानंतर हात खाली टेकायला नाही पाहिजे, पाय इकडं लागायला नको पाहिजे. उडी सरळची सरळ आली पाहिजे. आहे कोणी श्राद्धाचं खाल्लं एकदा ते एवढं मोठं शिक्षा पण झालं. आपण जर दरवर्षी खात गेलो तर आपल्याला किती मोठं शिक्षा पण होईल हे आपण ठरवायचं. उडी मारली खाली, किती उड्या? स्वामी 50 म्हणायचे. त्यांना वाटायचं 50 मध्ये आपला जीव चालला नाही. असं करता करता 25 उड्यांचं काय झालं, हे झालं. काय हरकत, 25च्या 50 उड्या मारल्या, पण एकही उडी जशी पाहिजे तशी झाली नाही. हात टेकायचा तर मागचं टेकायचं, हात टेकायचं. बाई सांगते बाबा कधी 100 बी उड्या मारायला लावल्या तर हे दंड काही होणार नाही. यांना दुसरी शिक्षा द्या. तुमच्या लेखी एक बी लागली नाही, काय दुसरी शिक्षा? 500 दंडोत घाल. किती दंडोत? आपण किती घालतो? 5000. किती घालतो दररोज? 5000 आहे ना. 500 दंडोत घाला, ही शिक्षा दिली शेवटची. म्हणजे उड्या 25च्या 50 होऊन गेल्या, 75 होऊन गेल्या, एकही उडी लेखी लागली नाही. 100 उड्या झाल्यानंतरही काही फायदा झाला नाही. आता किती दंडवर? 500 दंडवर. बाईसाला त्याच्यातही काही वार आला. यांचं जवळचे होते ना बाईसा, जाऊ द्या बुवा, केविलवाणी आहे. आधीच पुरे काय झाले, बॅटरी डाऊन होऊन गेली, आणि बॅटरी डाऊन झाली की तुम्हाला माहीत आहे की सर्व काय होतं, ढिलं होऊन जातं. आता 500 दंडोत घालतील का ते? आम्ही 5 दंडोत घालत नाही हो दररोज, तर 500 कुठं गेली. मग बाईसा म्हणते बाबा यांचे अर्धे दंडोत मी घालते. बाईसाला दंडोत घालायची सवय होती. आपल्याला असो का नको असो, बाईसाला दंडोत घालायची सवय होती. बाईसा म्हणते 250 दंडोत मी घालते. 250 दंडोत दोघा मिळून घालायचे. म्हणजे माणसे किती आले? 100. 500ची शिक्षा कितीवर आली? 100वर. मग बाईसांनी 500 दंडोत घातले त्यांच्या वारचे शिक्षापणाचे, आणि 100 यांनी घातले 100. काय राहिलं? 100 उड्या मारल्या, 100 दंडोत घातले, काही राहिलं पोटात? ते जे अन्न खाल्लेलं होतं श्राद्धाचं,
महत्त्वाचा आदर्श काय आहे? जे श्राद्धाचं अन्न खाल्लेलं होतं ते अन्न काय झालं, जिरवून टाकलं देवाने. कारण आपण जे जे खातो, श्राद्धाचं खाओ आणि देवतेच्या प्रित्यर्थ खाओ आणि कोणाचं खाओ, आपली बुद्धी मलिन होते. आणि बुद्धी मलिन झाली की हळूहळू धर्मापासून दूर. एक दिवस मंदिरात येते, 8 दिवस येत नाही, मग अष्टमीला येतो, मग पौत्याला येतो, मग नवमीला येतो. असं करता करता जय देवा येतुले चिउरले. म्हणून बाबांनो, आपण धर्मापासून दूर जातो आहे. निवळ्या चरित्रचा आदर्श आपण घेतला नाही. या चरित्राचा आदर्श आपल्या अंतःकरणात उतरला नाही, आणि उतरला नाही तर कोणाचं नुकसान आहे? दुःख भोगावं लागणार आहे. कोणाला भोगावं लागणार आहे? आपल्यालाच भोगावं लागणार आहे. म्हणून बाबांनो, या चरित्राचा आदर्श घ्या. परमेश्वर भक्तीमध्ये रममान व्हा. जे वेळ मिळेल तेव्हा विशेष करा. मानवापंत हा तर सांगत नाही की सकाळी 7 वाजता यायचं, सकाळी 6 वाजता यायचं, असं काही सांगत नाही. आमच्या देवानी सांगितलं की दिवसातून 11 वाजता आले तरी काही गुमतं, 2 वाजता आले तरी गुमतं, 5 वाजता आले तरी गुमतं, 8 वाजता आले तरी गुमतं, पण करा, करण्याचा प्रयत्न करा. आणि नागदेव आचार्य आणि नाथोबाचं ते अन्न जिरवलं आणि स्वामी म्हणतात, बाई पाणी भात आहे आपल्याजवळ. पाणी भात म्हणजे पूर्वीच्या काळातला आदर्श असलेला. कोणी आल्यानंतर जसे आपण चहा पाजतो ना, तेव्हा पूर्वीच्या काळात भात राहायचा, तो पाण्यामध्ये टाकायचे. तो 8-8 दिवस खराब होत नव्हता. 3-4 दिवस झाले की तो भात काढायचे, पाणी बदलून टाकायचे, स्वच्छ पाणी टाकायचे, आणि तो नाश्ता प्रकार, अशा प्रकारचा आदरातिथ्य करण्याचा प्रकार पूर्वी होता. ते पाणी भात या दोघांना पोट भरून खाऊ घातलं आणि सांगितलं की आतापासून असे उद्योग करायचे नाही. जर उद्योग केले तर नुकसान परमेश्वराचं नाही, नुकसान जो सांगतो त्याचं नाही. आपण धर्मापासून दूर जातो, आणि धर्मापासून इतके दूर जातो, इतके आपण कदाचित म्हणतो की आम्हाला काय संबंध राखावा लागतो म्हणून आम्ही खातो. पण प्रत्येक ठिकाणी न सुद्धा खाल्ल्याने संबंध राहतो का? त्याच्या दुःखाचा, सुखदुःखात सहभागी व्हा, तेव्हाही संबंध राखला जातो. न सुद्धा खाल्लं म्हणून संबंध राखला जातो, ही जी परंपरा आहे हे चुकीची आहे. तुम्ही त्याच्या सुखदुःखात सहभागी होऊ नका असं देवानी सांगितलं नाही. वा, पण जे चौकटीत बसतं ते अन्न आपल्यासाठी बुद्धीला मलिन करणार आहे, देवापासून दूर नेणार आहे, त्याच्यापासून दूर राहा. कारण मानव पंथाने शिकवलेलं तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानामधून आपण दूर राहा. आणि दूर राहून जर अशा प्रकारचं श्राद्धाचं, पित्र घालायचे नाही, श्राद्धाचं खायचं नाही, हा आदर्श या शेवटच्या दिवशी, अन्नाच्या 10व्या दिवशी आपण प्रत्येकाच्या अंतःकरणात आता पोहोचला. पण आचरण करणं पहिल्याच दिवशी सांगितलं होतं. मी पहिल्याच दिवशी जेव्हा माईकही नव्हता त्या दिवशी सांगितलं होतं, फक्त आचरण करा. 1 रुपयामधून किती पैशाचं? किती? 10 पैशाचं आचरण करा. कमीत कमी 10 पैशाचं तरी आचरण करा. 90 पैशाचं होत नाही ना, तर 90 पैसे सोडून द्या, 10 पैशाचं करा, ते तुमच्यासोबत येईल. अशा माध्यमातून जर आचरण आपण केलं तर आपली अन्नाला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आहे. आणि आपण आपल्या जीवनाचं कर्तृत्व या ठिकाणी पूर्ण करावं अशी आशा बाळगून माझं संपवतो. कदाचित कोणाला शंका असली, काय असलं, मी बसतो, विचारा, नाही तर मी माझ्या रस्त्याने जातो.